लुटारूंना मामांनी आश्चर्यचकित केले. इसवी सन 1921च्या सुमाराला कर्नाटकात बेळगावच्या पुढे घडलेली ही एक अद्भुत घटना आहे. केवळ महासमर्थ मामाच असे घडवू शकले यात शंका नाही. मामांची बकरी त्यावेळी सुमारे 500 हे होती. मामा सौंदती भागात जाणार होते. आषाढ महिना होता. त्या दिवशी मुक्काम येरगट्टीला होता. हे गाव बेळगाव जिल्ह्यात सौंदती तालुक्यातील बेळगावच्या पूर्वेकडे सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. रामोशी जमान्यातील सुमारे 21 जवान त्या भागात दरोडे घालण्यात मोठे तरबेज होते. अत्यंत धाडसी आणि क्रूर होते. तिकडल्या भागात त्यांचा त्या काळी भयंकर दरारा होता. बळीमामांचा मेंढ्यांचा कळप त्या टोळीने हेरून ठेवला. दिवस आणि जागा निश्चित ठरवली. मुख्य धनगर आणि त्यांची सर्व गडी माणसे ह्यांचे हातपाय बांधून ठेवून जमतील तेवढी मेंढरे पळवायची असा बेत ठरवून बकऱ्यांच्या तळ्यापासून सुमारे पाव किलोमीटर अंतरावर ते आले आणि दबा धरून बसले. मध्यरात्र व्हावी, सर्वत्र निजानीज व्हावी, वर्दळ पूर्णपणे थांबावी यासाठी त्यांना थांबावे भाग पडले होते. त्यावेळी मामांच्या कळपावर असणाऱ्या काही स्त्रियांच्या अंगावर दागिनेही होती. लुटारूंनी मध्यरात्र झाल्यावर अंगावरील बहुतेक कपडे काढले. चेहऱ्यांना काळे फासून घेतले. हातात दोऱ्या, शस्त्रे वगैरे घेतली. ते कळपाच्या जवळपास येऊ लागले. जवळ येताच त्यांना सर्व मेंढरे आणि त्यातील माणसे दूर दूर जात असल्याचा भास होऊ लागला. पकडण्यासाठी ते सर्वजण पळू लागले, परंतु अंतर कायम टिकून राहू लागले. वेगाने जाणाऱ्या आगगाडीतील माणसाला बाजूची झाडे जशी जमीन वगैरे सरकत असल्याचा भास होतो, तसाच काहीसा भास त्यांना होत होता. विचित्र प्रकारचा होत होता. मामांनी जणू त्यांना भ्रमिष्ट केले होते. लुटारू संतप्त होऊन वेगाने धावत होते, पण बकऱ्यांचा कळप तेवढ्याच गतीने दूर दूर जात असल्याचा अनुभव येत होता. पहाट होईपर्यंत हा विलक्षण प्रकार चालला होता. पळून पळून ते सर्वजण धापा टाकू लागले. अखेर कळपावर धाड घालण्याचा बेत सोडून देऊन ते जागीच थांबले. उजाडल्यावर बघतात तर ते प्रारंभी थांबले होते तेथेच होते आणि सारा भ्रम झाला होता. त्या सर्वांना ह्या प्रकाराने मोठेच कोडे पडले होते. त्या टोळीचा पुढारी बाळप्पा बागडी हा होता. तो डोकेबाज होता. एकतर हा भुताटकीचा प्रकार किंवा भूताची लीला किंवा एखाद्या महान साधूची लीला असणार असा त्याचा अंदाज झाला. म्हणून आपली खात्री करून घेण्यासाठी तो आपल्या टोळीसह सकाळी उन्हे पडल्यावर मामांच्या तळ्यावर भेटण्यास आला. समोर मामा त्याला पाहताच म्हणाले, रात्रभर पळून पळून तुम्ही फार दमला काय? मामांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच हे कोणी महापुरुष, त्रिकालज्ञानी आणि मोठे सामर्थ्यवान आहेत हे लक्षात घेऊन बागडी हादरला. आपण केवढी भयानक कृती करायला प्रारंभ केली होती याचा त्याला जाणीव होऊ लागली. तो भयभीत झाला. इतरांच्या तोंडचे तर पाणीच पळाले. ते सर्वजण मामांजवळ आले. त्यांचे पाय धरले. त्यांनी क्षमेचा याचना केली. मामांनी माफ केले. त्यांना चोरी, दरोडे हे प्रकार सोडून देऊन मात्र कामे करून पोट भरण्यास सांगितले. मामांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची त्यांना माहिती मिळाल्यावर ते सारेजण मामांना देव समजू लागले. ते मारिहाळ गावच्या होते. मामांनी आपली सर्व बकरी घेऊन मारिहाळला यावे. तेथे आपण त्यांची बकरी कौतुकाने सांभाळू असे ते म्हणू लागले. त्यांना मामा म्हणाले, बाळप्पा धनगर आपले पुढे टाकलेले पाऊल कधी मागे घेत नसतो. तुमची माझ्यावर एवढी भक्ती असेल तर लक्षात ठेवा, मी जरी तुमच्या गावाला आता आलो नाही तरी माझी हाडे तरी तुमच्या गावाला येऊन भेटतील. मामांनी 1966 मध्ये समाधी घेतली. पुढे 1971 साली नियमाप्रमाणे बकरी पावसाळ्यात निंगापूर बुदनूर भागात जाणार होती, परंतु त्या भागात संपूर्ण अवर्षण असल्याने चारा पाणी अजिबात नव्हते. म्हणून बकरी मारिहाळला नेण्याचे ठरवले लागले आणि श्रावण महिना होता. बकरी मारिहाळला गावातून बाळप्पा बागडीच्या घरावरून डोंगरा भागाकडे चालली होती. बाळप्पा बागडी ह्याच्या दरवाजासमोर एक मोठा असा बकरा एकदम गतप्राण होऊन पडला. त्या बकऱ्याला आता मूठमाती देणे भाग होते.
या बकऱ्याच्या रूपात तेथे पडून मामांनी आपल्या त्या वरील वाक्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला आहे असे चाणाक्ष बाळाप्पा बागडेने जाणले. त्याने बकऱ्याला नमस्कार केला. मामांची आठवण होऊन तो मोठमोठ्याने रडू लागला. त्या वर्षी मारेहायच्या 50 माणसांनी हातात सतत कुऱ्हाडी घेऊन बकऱ्यांचे संरक्षण रात्रंदिवस केले. सुमारे 3 आठवडे त्यांच्या गावाजवळ बकरी होती. तळ्यावरही माणसांवरही लोकांनी प्रेम केले. त्याची सर्व व्यवस्था आवडीने केली. इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो. अशाच बळीमामांच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय बळीमामा.